मीरा, आय एम रिअली सॉरी. खूप महत्वाची मीटिंग होती, सो यायला उशीर झाला मला. तू जेवलीस? सॉरी सॉरी वेदाचे बाबा, माझं चुकलंच. मला तुमच्या मनातलं नाही ओळखता आलं. एक मिनिट मीरा. नाही समजू शकले म्हणजे काय झालं? मला माहितीये तुम्हाला या विषयावर बोलायचं नाहीये, पण आपण नेहमीप्रमाणे जर शांतपणे बोललो असतो तर मी ऐकलं असतं तुमचं. कदाचित त्यावर काहीतरी उपाय सुद्धा निघाला असता. मीरा, मला खरंच कळत नाही तू काय बोलतेस. त्या विषयावर बोलायचं नाही अशी शपथ घातलीत ना तुम्ही मला. मी शपथ घातली? कधी? अहो, ऑफिसमधनं तुम्ही लवकर आला होता फाईल घेण्यासाठी. अशीच फाईल होती, तेव्हा शपथ घातलीत ना तुम्ही मला. मी दुपारी आलो होतो ही फाईल घ्यायला. हो, याच रंगाची फाईल होती. मीरा, एकतर मी सकाळी जे निघालोय ते आत्ता परत घरी आलो. दुसरी गोष्ट, ह्या टाईपची घरात या कपाटात एकच फाईल आहे जी मी तुझ्या समोर काढली आहे, हो की नाही? अँड फॉर अ सेकंड विसर, मी तुला शपथ दिली आहे. आणि मला सांग नेमकं काय झालंय. तुमच्यासमोर मायाचा विषय काढायचा नाही अशी शपथ दिलीत ना तुम्ही मला. आणि का तेही नीट सांगितलं नाही. मी बायको आहे तुमची. तुम्ही असं कोणाशी बोललेलं, मायाशी बोललेलं मला नाही आवडत. तरी सुद्धा तुम्ही सतत मायाशी बोलत असता. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. माया तुमच्या जवळ येते, तुमच्याशी बोलते, तुमचा हात पकडते आणि तुम्ही सुद्धा तिचा हात पकडता. मला नाही आवडत. आणि तुम्हाला माहिती आहे ना माया कशी आहे. तुम्हाला फसवण्याचा तिचा काहीतरी प्लान असणार आहे. तुम्हाला कळत नाहीये का? मी इतकं सांगते तुम्हाला तर तुम्हाला माझं पटत असते. हे बघा वेदाचे बाबा, माझं प्रेम आहे तुमच्यावर, खूप जास्त प्रेम आहे. का वागताय असं? काय चाललंय? हा, काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? माया, एका वाक्याच्या वर मी तिच्याशी बोलू शकत नाही. रादर तिच्याकडे बघायची इच्छा नसते माझी. आणि तू इतक्या कॉन्फिडेंटली, इतक्या ठामपणे तू आरोप करतेस माझ्यावर मायाला घेऊन. काय चाललंय तुझ्या डोक्यात?